नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आपण पुढच्या राशीकडे जाऊया, कन्या राशीकडे. कन्या राशीला एक वलय आहे. कन्या ही रास संकटाची अशी एक उक्ती आहे. त्याच्यामुळे कन्या राशीची माणसं पहिलं काय तर ती चिकित्सक असतात, संशयी असतात, प्रचंड हुशार असतात, स्वतःचं सोडत नाहीत वगैरे वगैरे. पण प्रत्येकच राशीचं काही ना काही वैशिष्ट्य असतंच ना. कन्या राशीमध्ये चंद्र असलेल्या माणसांना ही रास मुळात षष्ठातली रास आहे निसर्ग कुंडलीच्या. त्यामुळे सर्व कन्या राशीची माणसं प्रचंड सेवाभावी असतात. पण सेवाभावी असली तरी द्विस्वभाव रास आहे. त्यामुळे यांना ज्या माणसांबद्दल खूप कणव आहे, ज्यांना मदत करायची आहे असं वाटतंय, त्यांच्याबद्दल ती त्यांना मदत आज करतात. कदाचित उद्याला त्या माणसांना ते मदत करतील याची खात्री नाही, कारण ती द्विस्वभाव रास आहे, अनप्रेडिक्टेबल रास आहे. या राशीला ग्रहमान कसं आहे 18 जानेवारी ते 18 एप्रिल 2026 मध्ये, हे आपण आता बघूया. असं प्रत्येक माणसाचं सांगणं शक्य नाही, पण प्रत्येक ग्रह त्या राशीसाठी काय करतो ते स्पेसिफिक आहे. कितवा आला की चांगला, कितवा आला की चांगला नाही, याप्रमाणे माणसाला त्या ग्रहाचं फळ अनुभवाला मिळतं. कन्या राशीच्या लोकांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4ही महिन्यामध्ये चंद्राचं बळ दुसऱ्या आठवड्यामध्ये उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्या मनातले संशय जे असतील ते फिटतील. हे काम करू का नको असं हेजिटेशन असेल ते पण होणार नाही. अतिशय सेवाभावीने ते काम करतील. अर्थात या कन्या राशीच्या पंचमामधून जानेवारी महिन्यामध्ये रवी जाणार आहे मकरेमधून. 5वा रवी चांगला नाही. हा इन्व्हेस्टमेंटच्या आणि शिक्षणाच्या स्थानामधून जाणार आहे. रवी शिक्षणाचा कारक नाही, रवी आरोग्याचा कारक आहे. बुधाच्या राशीमध्ये पंचमातून जाणारा रवी आरोग्यासंबंधी फारसं काही दाखवेल असं वाटत नाही, पण एकूणच तुमच्याबरोबर शिकत असताना जे काही तुमच्या अडचणी असतात त्याच्यामधली कुठल्याही अडचणीकडे फारसं दुर्लक्ष करू नका. नंतरच येणार आहे 6वा रवी. कुंभ राशीमध्ये 6वा रवी येणार आहे. हा 6वा जो रवी आहे कुंभ राशीत येणारा, हा नोकरी धंद्यासाठी चांगला आहे. म्हणजे जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा चांगला आहे. या 6व्या रवीकडे जो 11व्या राशीत आहे, याच्याकडे मिथुन राशीमध्ये असणारा गुरु हा बघणार आहे 9व्या दृष्टीने. अर्थत्रिकोणामध्ये मिथुन आणि कुंभेमध्ये असणारे गुरु आणि राहू अर्थत्रिकोणामध्ये आलेले आहेत कन्या राशीच्या लोकांना. त्याच्यामुळे हे मोठं काम, प्रमोशन अशा गोष्टी दाखवत आहेत. नवीन नोकरी पण या 15 फेब्रुवारी ते 15 मार्च कुंभेच्या रवीमध्ये या लोकांना लागू शकते. एकूण रवीचं सुख मिळणार आहे. पण हाच रवी पुढे मीनेत गेला की 7वा येणार आहे कन्या राशीला. जोडीदाराबरोबर नातं नीट ठेवा, जोडीदाराशी वादविवाद करू नका, कारण तिथे शनी आहे. शनीवरून रवी जाईल, त्यावेळेला रवी आणि शनी हे दोघंही कुणी कमी नाही आहे त्यातला. रवी हा ओरिजिनल आहे, शनीच्याकडे ओरिजिनल शक्ती आहे हाडांची. रवी म्हणजे प्रकाश आहे. रवी शनी एकत्र आले की नोकरीचे योग येतात, पण पटत नाही लोक इतरांशी, रस्सीखेच होते थोडी. कारण रवी हा या कन्या राशीचा व्ययेश आहे आणि शनी जो आहे तो या कन्या राशीचा मित्र आहे, पंचमेश आहे. त्यामुळे शनी समोर आलेला आहे चंद्राच्या, तर हा चंद्राला जरा कर्मठ बनवणार आहे, जास्त शिस्त लावणार आहे. एकूण 7वा येणारा रवी आणि शनी हे काही फारसं चांगलं फळ देत नाहीत. पण 7वा येणारा जो शनी सप्तमातून कन्या राशीच्या जाणार आहे, यांना बिझनेसमध्ये चॅलेंजेस येणार आहेत. नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये चॅलेंजेस येणार आहेत. हा शनी लग्नाकडे बघतो तसा तो चतुर्थाकडे बघतो. घरामध्ये ज्या गोष्टी असतील काही, आता चतुर्थाकडे बघणारा 7वा शनी हा घरातल्या गोष्टींच्या, बिझनेसमध्ये जर माणूस असेल तर थोडे चॅलेंजेस बिझनेसमध्ये तिथल्याही तो आणणार आहे. त्यानंतर मेष राशीमध्ये, मेषेमध्ये जाणारा रवी 8वा येतो. हा 8वा रवी कदाचित उष्णतेचे विकार आणेल. द्वितीय स्थानामध्ये काय खाताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पण 8वा शुक्र पण तिथे येतोय. हा शुक्र धनेश आहे आणि पंचमेश आहे, भाग्येश आहे. भाग्येश रवी आला अष्टमामध्ये
आणि तो लग्नेशाचा मित्र आहे. हा विंडफॉल गेन देतो. शुक्र हा कॅशचा कारक आहे. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. एप्रिल महिन्यामध्ये शुक्र तुमच्या भाग्यामध्ये जातो. हा तुम्हाला खूप चांगले प्रवास करायची इच्छा असेल पण तो जाऊ देणार नाही. 9वा चांगला नाही, 10वाही चांगला नाही. 10वा शुक्र येतो तोही फारसा चांगला नाही. पण गुरु तुमच्या दशमामध्ये आहे. गुरु हा माणसाला निराश करत नाही. शनीसारखाच गुरु हा माऊली आहे. 10वा गुरु चांगला नसला तरी हा अर्थत्रिकोणामध्ये आलेला गुरु आहे. हा द्वितीय स्थानाकडे आणि षष्ठाकडे बघतोय. हा प्रमोशनचे योग आणणार आहे. कदाचित कौटुंबिक प्रॉपर्टीचे योग आणणार आहे. चतुर्थाकडे बघतो म्हणून घराचेही योग आणणार आहे. त्यानंतरचा आपण जेव्हा केतूकडे जाऊ, केतू हा या कुंडलीच्या व्ययामधून चालू आहे. केतू सिंह राशीमध्ये आहे त्यामुळे तो चांगल्या राशीत आहे. अग्नितत्वाच्या राशीत केतू चांगलं फळ देतो. पण व्ययातले ग्रह हे मनाला म्हणजे डोक्याला काळजी लावणारे असतात. हा केतू उगतच्या उगचच काहीतरी मानसिक त्रास दाखवेल. 12वा येतोय म्हणून त्याला फारसा अर्थ असेल असं नाही. पण कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीकडे फार अतिशय सूक्ष्मपणे बघायची सवय असते. त्यामुळे त्यांना कदाचित हा केतूचा मानसिक त्रास होईल. स्त्रियांसाठी कन्या राशीच्या षष्ठातला बुध, षष्ठात येणारा रवी, षष्ठात येणारा गुरु, षष्ठाकडे बघणारा गुरु, हे सगळे नोकरीमध्ये चांगले योग आणतायत. बिझनेसमनसाठी पण षष्ठ स्थानात सेवाभाव त्यांना त्यांच्यातला जागा होईल. आणि सप्तमामधून जाणारा जो मीनेतला रवी आहे हा मीनेमध्ये थोडासा त्यांना परोपकाराकडे नेईल. बिझनेसमध्ये खूप चांगलं करण्यासाठी शनी तिथे बसलेला आहे 7वा बिझनेसच्या स्थानामध्ये. त्यामुळे सचोटीने बिझनेस जेवढा कराल तेवढं चांगलं फळ मिळेल. एकूण आरोग्यासाठी बघितलं तर आरोग्यासाठी शनी लग्नाकडे बघतोय. त्यामुळे या कन्या राशीच्या लोकांना आधी मुळातच यांना सारखं असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी होतं आहे का. यांचं फार लक्ष असतं स्वतःच्या तब्येतीकडे. या शनीच्या दृष्टीमुळे त्यांना कदाचित गॅसेसचे त्रास होऊ शकतात किंवा ह्याची 10वी दृष्टी ही चतुर्थावर पडते आणि 7वी दृष्टी लग्नावर पडते, 3री दृष्टी भाग्यावर पडते. तर या लोकांना थोडेसे हाडाचे त्रास जाणवतील. दुर्लक्ष करू नका, पण खूप काही क्रॉनिक आहे असं नाही. एकूण पुरुषांच्या बायकांच्या कुंडलीमध्ये तब्येतीला सांभाळ आहे, नक्की आहे. आणि हे सांभाळून असतातच. यांना गुरु दशमातून जाणारा पण अर्थत्रिकोणात आहे म्हणून त्याची साथ आहे. आता जेव्हा हा गुरु 11वा येणार आहे कर्केमध्ये तेव्हा त्यांच्यासाठी तो फार उत्तम येणार आहे जून नंतर. त्यामुळे हेही दिवस जाणार आहेत. थोडंसं खूप चांगलं ग्रहमान आत्ता नाही आहे हे त्यांना कळलेलंच आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला कसे दिवस आहेत हे बघून त्याप्रमाणे ती माणसं वागणारच आहेत. कन्या राशीची माणसं श्रूढ असतात, अतिशय बुद्धिमान असतात आणि अतिशय ताऊन सुलाखून वागणारी किंवा प्रत्येक गोष्टीच्या डिटेलमध्ये जाणारी असतात. त्यामुळे त्यांना अचानक काही त्रास येत नाहीत. ते त्याला तयार असतात. बरोबर आहे ना. कसं वाटलं सांगा. या कन्या राशीच्या नक्षत्रांचं राहिलं बोलायचं. कन्या राशीमध्ये येणारी नक्षत्र चित्रा, हस्तचित्रा. हस्त नक्षत्र येतं कन्या राशीत. चित्राला संपते कन्या आणि उत्तराला सुरू होते. रवीच्या नक्षत्राला सुरू होते. रवी, चंद्र, मंगळ ही नक्षत्र कन्येत येतात. रवीच्या नक्षत्रामध्ये या राशी अतिशय चिकित्सक असल्यामुळे त्या ओव्हरपॉवर करतात. चंद्राच्या नक्षत्रात त्या अतिशय चांगल्या मदतनीस आहेत. एकूणच कन्या हस्त यांच्याकडे आलेली माणसं परत जात नाहीत. बघा तुमच्याकडे तशी येतात का काउन्सिलिंगसाठी माणसं. उत्तम काउन्सिलर आहात तुम्ही. आणि चित्रा नक्षत्र हे जे पुढे शुक्राच्या राशीमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे थोडीशी घाईकुतीला येतात रिलेशन्समध्ये. सगळे असं नाही पण साधारणपणे असं दिसतं. आपण ह्यानंतर पुढच्या राशीकडे जाणार आहोत. कसा वाटतोय सांगा कन्या राशीच्या लोकांना हा एपिसोड. पुढे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.